आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीक विमा आणि शेती संदर्भात प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना माजलगाव येथे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी मंत्र्यांची गाडी थांबून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. पाहूया. रोहित पवार देखील आंदोलन करतात कर्जमाफीवर. काय होतंय की आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी घोषणा केली आणि अहिल्यादेवींच्या नावाने शेतकऱ्यांची कर्जमाफी ही घोषणा केली आणि निश्चित प्रकारे खूप मोठा निर्णय त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. साधारणतः 36,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम यासाठी राज्य सरकारला लागणार आहे आणि या बाबतीमध्ये अजून सरकारचे निकष किंवा अटी या बाबतीमध्ये अजून शेतकऱ्यांचा थोडा गैरसमज आहे. परंतु निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ही जसजसं कर्जमाफीला सुरुवात होईल त्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना क्लॅरिटी येईल. परंतु या बाबतीमध्ये मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो, हे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेणारं सरकार आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे जे काय आम्ही करू ते शेतकऱ्यांच्या निर्णयासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठीच निश्चित प्रकारे करू. मी रोहितदादा पवारांना एवढं आपल्या माध्यमातून आश्वासित करतो की या बाबतीमध्ये शेवटी चर्चा तर आपल्याला केली पाहिजे. शासनाचे निकष काय आहेत, त्या निकषामध्ये बदल करणं का गरजेचं आहे, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आपण एकत्र बैठक लावूया आणि बैठक लावून निश्चित प्रकारे रोहितदादांच्या मागण्या काय आहेत, राज्य सरकारचं म्हणणं काय आहे, कृषी विभाग, सहकारी विभाग आणि परदेश साहेब ज्यांनी हा कर्जमाफीसाठी त्यांची अध्यक्षाखाली कमिटी होती, या सर्वांचा एकत्रित सगळ्यांनी बैठक घेऊन या बाबतीमध्ये निर्णय काय करणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री बाबतीमध्ये घेतील. मी आपल्या माध्यमातून रोहितदादा पवारांना मी आश्वासित करतो की या बाबतीत मुख्यमंत्री आपली बैठक एकत्र आम्ही घडवून आणू आणि त्या बाबतीमध्ये शेवटी बैठक तर आणली पाहिजे, चर्चा तर केली पाहिजे. चर्चेतनं मार्ग निघतो आपण म्हणतो, त्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्यातनं मार्ग निघेल. त्यामुळं निश्चित प्रकारे त्यांनी हे जे त्यांचं उपोषण म्हणा किंवा आंदोलन म्हणा त्यांनी त्याचा विचार करावा, त्यांनी थोडं मागं घ्यावं आणि मंगळवारची मुख्यमंत्र्यांची बैठकामध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा. या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये मिळालं नाही म्हणण्यापेक्षा आता ते निकषामध्ये जर बसलं असेल किंवा पीक जर मंजूर झालं ते मिळालं नसला तर ते नक्की मिळेल. परंतु ते आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या ट्रिगर आणि आताच्या ट्रिगरमध्ये आता आपण बदल आहे आणि आपल्याला माहिती आहे की पीक कापणी प्रयोगावरती आधारित आहे. त्यामुळे कुठं जिथं नुकसान झालं, जिथं मिळणं गरजेचं निकषामध्ये जे बसेल त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये कंपन्यांना सांगून त्या बाबतीमध्ये त्यांना फेरविचार करून माझ्या शेतकऱ्याला पीक मिळाला पाहिजे अशी सरकार म्हणून आमची भूमिका आहे.